नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमोचा 8वा हप्ता आता तारीख जाहीर झालेली आहे आणि किती मिळणार ते पण जाहीर करण्यात आले. पण त्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे माहीत नाही तुम्हाला अद्याप. ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की जे शेतकरी अपात्र करत आहेत त्यांचे नाव आपण म्हणजे की त्यांचे अपात्र होण्याचे कारण सांगणार आहेत आणि त्याचबरोबर पात्र कसे व्हायचे ते पण सांगणार आहेत. आणि हा हप्ता तुम्हाला किती येणार आहे आणि नेमका किती तारखेला येणार आहे, संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर जे काही नमो शेतकरी राबविण्यात येते, तर महाराष्ट्र म्हणजे सरकारने नमोचा जो काही 8वा हप्ता थांबून धरला होता, अडकून राहिला होता, तो हप्ता आता वितरण करण्यास अनुमती दिली, मंजुरी दिली. आता हा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे संपूर्ण पाहायला. पण त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की इथून मागे जे काही 7 हप्ते मिळाले आहेत ते त्याच शेतकऱ्यांना मिळाले जे की पात्र आहेत. आणि 7वा हप्ता जे काही अपात्र होते त्यांना मिळाला नाही. आता अपात्र कोण कोण होते ते पाहून घ्या. सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांची लँडची प्रॉब्लेम म्हणजेच की तुम्ही शेतकरी आहेत हे ओळखपत्र, म्हणजे की तुम्ही लँडची प्रॉब्लेम आहे, जी लँडची प्रॉब्लेम तहसील कार्यालयामध्ये जाऊन दुरुस्त केली नव्हती, ते शेतकरी अपात्र झाले आहेत. दुसरं म्हणजे की फार्मा आय डी. शेतकरी मित्रांनो, नमोच्या 5व्या हप्त्यापासून आणि पी एम किसानच्या 18व्या हप्त्यापासून सांगण्यात आली होती ज्या शेतकऱ्यांपाशी फार्मा आय डी नसन ते शेतकऱ्यांना इथून पुढे नमो आणि पी एमचे हप्ते मिळणार नाहीत. तरी पण शेतकऱ्यांनी फार्मा आय डी काढली नसन ते शेतकऱ्यांचे हप्ते बंद करणार आहेत. नंबर 3, आधार कार्डची KYC करून बँकला लिंक. जर हे केलेले नसताना तर त्या शेतकऱ्यांचे पण हप्ते बंद आहेत, कारण की त्याचे पैसे बँक खात्यापर्यंत येत आहेत पण ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दिसत नाही आणि KYC केले नसल्यामुळे त्यांचे पैसे दिसत थांबत आहेत किंवा वापस जात आहेत. त्यामुळे शेतकरी अपात्र आहेत. समजात महत्त्वाचं कारण शेतकरी मित्रांनो, जे काही आपली PM किसानची सुरुवात झाली त्या अनुषंगाने नमो शेतकरीची सुरुवात झाली. तर शेतकरी मित्रांनो, ही सुरुवातीला जे काही महाराष्ट्रातील टोटल शेतकऱ्यांचे नाव 712 आहे ते पात्र होते. पण कालमानानं बदलत गेल्यानंतर अशी छाननी करण्यात आली की जे शेतकरी एका कुटुंबातून 2-2, 3-3, 4-4, 5-5 हे पात्र होती ते अपात्र करण्यात आहेत. म्हणजेच की एकाच कुटुंबातून 3-3, 4-4 शेतकरी पात्र राहिलेले आहेत. एका कुटुंबातून फक्त एक आणि एकच शेतकरी हे पात्र राहण्यात आले, म्हणजे ठेवण्यात आलेत, बाकीचे अपात्र करण्यात आलेत. आता ह्याच्यावरून तुम्ही कळू शकता तुम्ही पात्र का झाले, म्हणजे पात्र का राहिलेले आहेत आणि अपात्र का झाले आहेत. आता शेतकरी मित्रांनो, जे काही 8वा हप्ता आहे तुम्हाला 2,000 रुपयाचाच मिळणार आहे. PM किसानमध्ये वाढ होईल असं सांगण्यात आलेलं आहे. आता PM किसानचा हप्ता कधी मिळणार त्याच्यासाठी व्हिडिओ नेक्स्ट काढू. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून PM किसानची माहिती तुम्हाला मिळेल. पण त्याआधी तुम्हाला सांगिततो नमोचा 8वा हप्ता हा 2,000 मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याच्या लास्टला म्हणजे लास्टच्या आठवड्यामध्ये हा हप्ता वितरण होईल अशी सरकारकडून माहिती आली. कारण की सध्या जी काही ग्रामीण भागात निवडणुकी चालू आहेत त्या अनुषंगाने हा हप्ता म्हणजे की लगेच वितरण होईल असं सांगण्यात येत नाही. फेब्रुवारीच्या लास्टच्या आठवड्यामध्ये हा हप्ता वितरण होईल. आता हे सांगण्यात आले, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळाली. जर काही कमी असं वाटत असेल कमेंट करा, तुम्हाला डबल एका व्हिडिओमध्ये माहिती देऊ. आणि PM किसानची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला हाय पाठवा आणि त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांना पाहुण्यांना ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा. धन्यवाद.